गुड बॉय आहे माझा बच्चा. रिया त्याच्या गालावर पप्पी घेत म्हणाली. तिने पिहूलला रेडी केलं आणि आईबाबांच्या घरी आली. आता पुढे. आजोबा मी आलोय. पिहूल धावत जाऊन आजोबांना लागला. कसा आहेस पिहू बाळा? आजोबा त्याचा पापा घेत म्हणाले. मी मस्त आहे आजोबा. काल माहीत आहे आम्ही फिरायला गेलो होतो बीचवर. मी किल्ला बनवला. पिहूल हातवारी करत सांगत होता. छान छान, पण आईला त्रास नाही द्यायचा जास्त. मी कुठे त्रास देत असतो तिला? मी गुड बॉय आहे ना. तीच तर त्रास देते. मला किती वाट बघायला लावते. हो का? मी सांगतो तिला लवकर येत जा म्हणून. तिला ओरडू नका आजोबा. माझी मम्मा खूप छान आहे. मी बेबीसोबत खेळायला जातो. तो धावत आतमध्ये पळाला. कशी आहे बाळा? ते रियाला म्हणाले. मी ठीक आहे बाबा. रिया थोडा वेळ बाबांसोबत बोलत होती. आईही बाळाला घेऊन बाहेर आली. वहिनी चहा टाकत होती. दादा अजून घरी यायचा होता. सगळे गप्पा गोष्टी करत बसले. काही वेळाने रिया आणि आई मिळून स्वयंपाक करायला गेल्या. पिहूल मामीसोबत आणि बेबीसोबत गप्पा मारत खेळत होता. रिया मात्र यांना सांगायचं कसं याचा विचार करत होती. काय गं रिया, काही झालंय का? अशी का वाटतेस टेन्शनमध्ये आल्यासारखी? तिची आई रियाकडे बघत म्हणाली. तसं विशेष काही नाही रिया. विशेष म्हणजे असं मनात काही साठवत जाऊ नको. जे आहे ते बोलून टाक. हो, त्यासाठीच आले मी. दादा आला की सांगते. वरूनने काही त्रास दिलाय का परत? आई काळजीने म्हणाली. नाही गं, मला एक स्थळ आलंय त्याबद्दल बोलायचं होतं. रिया विचार करत म्हणाली. अगं बाई, मग तर ही आनंदाची बातमी आहे. घे मनावर आता लग्नाचं. उभं आयुष्य एकटीने नाही काढता येत. आम्ही काय आज आहोत, उद्या असू नसू. तुझा हक्काचा माणूस तुझ्याजवळ हवं. आम्हालाही मरताना तुझी काळजी लागून राहणार नाही. हो, तोच विचार करते मी. आईने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. कोण आहे गं मुलगा? तुझ्या ओळखीतला आहे का? हो, माझ्या ऑफिसमधला आहे. रिया चांगला आहे ना? तुला आवडला ना? आई मी सांगते सर्वांना एकदाच. आपण जेवण झाल्यावर बोलूया, रिया म्हणाली. आईच्या बोलण्याने तिला जरा बरं वाटत होतं. थोड्या वेळाने तिचा दादाही आला. त्याने हातपाय धुवून आपल्या बाळाला जवळ घेतले. आधी तो पिहूल दिसला की त्याला जवळ घ्यायचा, पण आता त्याचं स्वतःचं बाळ झालं म्हटल्यावर पिहूल मात्र हिरमुसला होता. रियाच्या बाबांनी त्याला फिरायला नेले. सर्वांनी सोबत जेवण केले. सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या. बाळ आणि पिहूल दोघेही झोपे गेले होते. आईने रियाला इशारा केला, बोल ना म्हणून. बाबा मला थोडं बोलायचं होतं. रिया, हां बोल ना. मी लग्न करायचा विचार करते. ही तर आनंदाची गोष्ट आहे. स्थळ बघायला करायची का मग सुरुवात? तिचे बाबा म्हणाले. नाही बाबा, एक स्थळ आलंय. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये आहे. तुषार. कुठे राहतो? डिव्होर्सी आहे की विदूर? मूलबाळ आहे का? बाबांचा प्रश्नांचा भडीमार. नाही बाबा, त्याचं अजून लग्न झालं नाही. गावाकडचा आहे, पण इथे सेटल झाला आहे. प्लॉट पण घेतला आहे. आईवडील गावी राहतात. अगं पण लग्न झालेलं नाही म्हणजे? वय किती आहे त्याचं? बाबा म्हणाले. 29. माझ्याच वयाचा आहे. भावनेच्या भरात निर्णय घेतोय बहुतेक. अगं पिहूलची जबाबदारी आहे. घेईल का तो? दादा बोलला. हो दादा, पिहूलसहित स्वीकारणार आहे तो. बोलणं वेगळं आणि निभावणं वेगळं. आम्हाला तुझी काळजी आहे म्हणून सांगतोय. दादा मी मॅच्युअर आहे. मला कळतो उथळ वागण्यातला आणि प्रेमातला फरक. बरं तू म्हणतेस तर बघायला काही हरकत नाही, बाबा म्हणाले. तुम्ही एकदा भेटून घ्या त्याला, मग ठरवा काय वाटतंय तुम्हाला. तुमच्या विरुद्ध काही करणार नाही याची खात्री देते मी. या रविवारला यायला सांग. चांगल्या कामासाठी उशीर कशाला, बाबा म्हणाले. रियाच्या डोक्यावरचं बरंच टेन्शन कमी झालं. तुषार पुढची बाजू सांभाळून घेणार हे तिला चांगलं माहीत होतं. दुसऱ्या दिवशी तिने पिहूलला शाळेत सोडले आणि ती तिथूनच ऑफिसला आली. त्यामुळे ती लवकर पोहोचली. अजून कोणीही आले नव्हते. ती बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये गेली. तिने तुषारला मेसेज केला म्हणून तोही डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये आला. रियाने चहाची ऑर्डर दिली. वेटरने टेबलवर चहा आणून ठेवला. बोल रिया, काय झालं काल? गेली होतीस ना घरी? तुषार उत्सुकतेने म्हणाला. नाही रे, नाही म्हणाले. रिया चेहरा पाडून म्हणाली. अगं पण का? तुषारचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्यांना वाटतं तुझं वय तसं कमी आहे. भावनेच्या भरात निर्णय घेतोयस, पण निभावणं कठीण जाईल. असा कसा तर्क लावला त्यांनी. मी भेटतो रिया त्यांना. अरे मी किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. आता नाहीच म्हणतायत तर काय करणार? मला प्रयत्न तर करू दे. एवढ्यावर काय हार मानतेस? काहीच नाही होऊ शकत तुषार आता. विसर मला. हेच सांगायला बोलवलं मी तुला.
रिया चेहरा पाडून म्हणाली. रिया, कसं विसरू मी तुला? किती सहज बोललीस. तुषार नाराजीने म्हणाला. मी एकदा भेटणार आहे तुझ्या घरच्यांना. त्यांनी माझा अपमान केला तरी चालेल. ठीक आहे, ये या रविवारला. मी पत्ता व्हॉट्सअप करेन. रिया खाली बघत बोलली. खरंच नक्की ना? हो रे, बोलवलंय त्यांनी तुला. तुला भेटल्यावर ठरवतील होकार द्यायचा की नकार. तू आत्तापर्यंत खेचत होतीस माझी. तो तिच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाला. गंमत केली रे जराशी. अशी गंमत करतात. माझा जीव घशात अडकला होता. तो वैतागून तिच्याकडे बघत म्हणाला. सॉरी, पण अजूनही रस्ता पार झाला नाही आहे. होईल ग, तुझी सोबत अशीच असू देत. फिर हर मुश्किल पार करेंगे हम. तुषार डोळे मिचकत म्हणाला. आहे मी सोबत तुझ्या. वाटलं नव्हतं तुषार, कधी मी तुला होकार देईल. मलाही वाटलं की स्वप्नच बनून राहतं की काय. थँक्स, मला समजून घेतलंस ते. तो तिचा हात हातात गुंफत म्हणाला. रियाने लाजून मान खाली घातली. तो मात्र तिच्याकडे एकटक बघत होता. चल, वेळ झाली आहे निघायची, तुषार म्हणाला. तो बिल द्यायला पुढे झाला. तुषार, असू दे ना, मी देते. मी बोलवलंय ना तुला. आपण वेगळे नाही आहोत आता. हे असं माझं तुझं नाही चालणार रिया मला. तुषारने बिल दिले. तो बाईकने आणि ती पायीच चालत ऑफिसला आली. आता जवळजवळ सगळेजण हजर होते. काय तुषार, आजकाल चेहऱ्यावर काही वेगळीच चमक दिसते. लग्न ठरते की काय? तुषारचा एक कलिग म्हणाला. नाही, अजून ठरायचं आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम करावा म्हटला आधी. तू मुलगी बघणार म्हणजे अरेंज मॅरेज करतोयस? मला वाटलं तुझी गर्लफ्रेंड असणार. एवढा हँडसम आहेस. अजून कुणीच कसं प्रेमात पडलं नाही तुझ्या? नाही, लव्ह मॅरेज आहे. तिच्या आईवडिलांना भेटायला जायचं आहे. अच्छा, असं होय, मग ठीक आहे. तुला कुणी नापसंत नाही करणार. तुषारने फक्त हसून रिप्लाय दिला आणि आपल्या कामाला लागला. इकडे रियाने शिल्पाला सगळं सांगून टाकलं. तीही आता तिला चिडवत होती आणि रियाच्या चेहऱ्यावर मात्र लाली चढत होती. तिथल्या एकाने त्यांना रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना बघितले होते. आता चर्चा सगळ्या ऑफिसमध्ये रंगणार होती, त्यामुळे काही विशेष फरक पडणार नव्हता. आजचा मंगळवार कधी एकदा रविवार येतोय असं दोघांनाही झालं होतं. दिवसभर एकमेकांना बघण्याने समाधान होत होते. रात्री मात्र फोनवर गप्पा होत असत. आज रविवार. रिया कालच आईबाबांच्या घरी आली होती. घरी सगळी लगबग होती. आईचा उत्साह तर बघण्यासारखा होता. का नसणार? पोरीचा संसार असावा असं कुठल्या आईला नाही वाटणार. लेक आपल्या घरी सुखाने नांदत असली की आईवडिलांना समाधान मिळते. तिचे वडीलही सगळं उत्साहाने सगळं करत होते. दादा वहिनी त्यांना काही विशेष फरक पडणार नसल्यासारखं वाटत होतं. 11 वाजता तुषार घरी आला. पिहुल त्याच्याकडे धावतच गेला. त्याने पिहुलला उचलून कडेवर घेतले. खिशातून एक चॉकलेट काढून त्याच्या हातात ठेवले आणि गालावर ओठ टेकवले. झालं, पहिली परीक्षा तर तो इथेच पास झाला होता. किती वेळ पिहुल त्याच्या मांडीवर बसलेला. बेटा, तू खेळ ना इकडे, अंकलला नीट बसू देत, रियाचे बाबा म्हणाले. तुषार सर्वांसोबत अगदी मनमोकळेपणाने बोलत होता. अगदी घरगुती वातावरणात जेवणं झाली. तुषार कोणी परका आहे असे वाटतच नव्हते. नेहमी येऊन जाऊन असल्यासारखा वागत बोलत होता तो. तिच्या आईवडिलांना तुषार फारच भावला. दादालाही त्याच्यात नावं ठेवण्यासारखं काही दिसलं नाही. सगळं कसं व्यवस्थित होतं. तुषार मॅच्युअर आहे, सांभाळून घेईल रिया आणि पिहुलला याची खात्री पटली आणि रियाच्या घरून या नात्याला ग्रीन सिग्नल मिळाला. आई वडिलांना घेऊन रीतसर मुलगी बघायला या असं सांगून तिच्या घरच्यांनी त्याचा निरोप घेतला. तुषार गेल्यावर तिच्या आईबाबांच्या डोळ्यात दिसणारं समाधान रियाला सुखावून गेलं. बाबा, सांगा ना, कसा वाटला तुषार? ती वडिलांच्या पायाशी बसत म्हणाली. चांगला मुलगा आहे. तू आणि पिहुल सुखात राहो एवढीच इच्छा आहे माझी. फार सोसलंय तुम्ही दोघं मायलेकरांनी. तुषार आपल्या पिहुलला वडिलांची कमतरता नाही भासू देणार. चांगलं पटतं दोघांचं. पण तू खुश आहेस ना बाळा? तिच्या डोक्यावर हात फिरवत रियाचे बाबा म्हणाले. हो बाबा, मीही आधी त्याला नाहीच बोलले होते, पण त्याचं माझ्या पिल्लूसोबतचं वागणं बघून मी माझा निर्णय बदलला. शेवटी त्याच्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना. रिया बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होती. सगळं चांगलं होईल आता. त्यांच्या घरी कल्पना आहे का तुमच्या नात्याची? नाही बाबा, तुमचा होकार मिळाला की तो घरी सांगणार आहे म्हणाला. पण ते होतील का तयार?
एका लेकराच्या आईला सून म्हणून स्वीकारायला. बाबांची काळजी. बघू तो करतो म्हणाला कन्व्हिन्स. रिया आणि बाबा बराच वेळ बोलत होते. आईही त्यांच्यात सामील झाली. दादा पिहुलला घेऊन बाहेर गेला होता. घरातलं वातावरण आज अगदी आनंदित होतं. कसं कुणास ठाऊक ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलं होतं. रियासोबत तुषारचं लग्न ठरतंय. बऱ्याच जणांच्या कपाळावर आठा पडल्या. तुषार तिथल्या काही मुलींचा क्रश होता, पण तो कुणालाच भाव देत नसे. त्या आता असंच बोलणार होत्या. फक्त एक जण मात्र खुशीत होतं. हो हो, आपली शिल्पा. तिने तुषारला केबिनमध्ये बोलवलं. तू ना फार मोठा छुपा रुस्तम आहेस. माझ्या मैत्रिणीला पटवलंस आणि मला कळूही दिलं नाही. कधीपासून सुरू होतं सगळं? शिल्पा लटका राग दाखवत म्हणाली. रिया गालात हसत होती. तुषारने तिच्याकडे बघितले. 3 खांदे वर करत मला काही माहीत नाही असं दाखवलं. कसले इशारे चालले आहेत तुमचे? त्यापेक्षा तोंडाने बोला ना. काही नाही ग, रियाला विचारत होतो कधीपासून सुरू आहे. ती माहीत नाही म्हणते. असं कसं मला कळायलाच हवं. शिल्पा, अगं तू मला त्या दिवशी म्हणालीस ना माझ्यासाठी हत्तीसारखी ऐसपैस बायको बघणार आहेस. किती घाबरलो विचार करूनच. घाम फुटला मला. मग म्हटलं तुझीच मैत्रीण घेऊन जाऊया. चवळीची शेंग आहे, तुषार बोलला. चेहऱ्यावर अगदी सिरियसली बोलत असल्याचे भाव होते. हो हो म्हणे, चवळीची शेंग छानच आहे ती. पण तू रिया काय बघितलं ग याच्यात? एवढी छान माझी मैत्रीण. याला ना जाडजूडच पाहिजे होती बायको, शिल्पा म्हणाली. नाक फुगवून म्हणाली. काहीही नको भरवू तिच्या डोक्यात. माझं ठरलेलं लग्न मोडशील. तुषार डोक्यावर हात मारत म्हणाला. माझं कर्तव्य आहे मैत्रिणीला चुकी करण्यापासून वाचवणं. नक्की लग्न मोडणार ही बया माझं. देवा तूच आहेस वाली आता. वाचव रे बाबा. देवाला कशाला आणतोस मध्ये? अभिनंदन दोघांचंही. मला खरंच आनंद झाला, ती रियाला मिठी मारत म्हणाली. थँक्स, पण तिला कशाला मिठी मारतेस? नवऱ्याला मारत जा ना तुझ्या, तुषार तिची खेचत म्हणाला. गप्प बस, तुझी बायको झाली नाही ती. माझा जास्त हक्क आहे तिच्यावर. शिल्पा ही थोडीच तोड होती त्याच्या. तुझ्यात काही फॉल्ट आहे का? नवऱ्याला माहीत आहे का तुझ्या? जा काम कर आपली, शिल्पा त्याला हकलत म्हणाली. रिया त्या दोघांचं भांडण बघून गालात हसत होती. तिने तर आता डोक्यावरच हात मारून घेतला. तुषार हसतच त्याच्या केबिनच्या बाहेर आला. आपल्या खुर्चीवर बसून कामाला लागला. आता मिशन होतं त्याच्या आईवडिलांना लग्नासाठी तयार करायचं.